एकनाथ शिंदेंना संताप होणार, भाजपचा आनंद खोटा, फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ, ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रद्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये, भोंगेंविरोधातील आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या. त्या संदर्भात आता उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का, देशपांडेंचा सवाल. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर, तर ठाण्यातील पडवळ नगर परिसरातील बॅनरची चर्चा. मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात बॅनरबाजी, ठाकरे बंधूंबाबत एकत्र येण्याचे बॅनर झळकले. त्यासाठी आता मराठी माणसाचे आण बाण शान, मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे हे बॅनर्स. राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं वाटत नाही. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही. अटी घालून राजकारण होतं का, उदय सामंतांचा सवाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांचा बोलण्यास नकार, शरद पवार सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागतच करू, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय परिणाम होतील हे वेगळं सांगायला नको, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा जनता दरबार, फडणवीसांच्या जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भाजप महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणीला नवं बळ, तर 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तारात घौडदौड. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, मामाच्या घरी तरुणीनं गळफास घेत आपलं जीवन संपवलं. अटकेतील आरोपी अभिषेक कदमला सध्या जामीन मंजूर. बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, तर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य, तर समीर भुजबळांची हकालपट्टी केल्यामुळे अजित पवारांनी तसं सांगितलंय. ईडी सीबीआय पासून वाचवण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे पुढे करतायत, सुहास कांदेंचा निशाणा. मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं. गोयल यांना मराठीत बोलण्याचं मनसेचं आवाहन, हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याची सुद्धा मनसे पत्राद्वारे मागणी करणार. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती, पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल, कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं आता उघड. बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ वैभव नाईकांकडून एक्सवर पोस्ट. जुगार खेळतो, गोव्यातनं दारू आणतो असं म्हणतानाचा सिद्धेश शिरसाटचा हा व्हिडिओ पोस्ट. आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते, वैभव नाईकांचा सवाल. बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य, हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची मागणी. सोलापूरमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी एका महिलेला अटक, तर सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे हिचा उल्लेख, मनीषा मुसळे विरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर, हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप, दोडामार्ग घाटवाडी परिसरातली घटना. पुण्याच्या इंदापूरमध्ये कापड दुकानाला आग, तर आगीमध्ये संपूर्ण कापड दुकान जळून खाक, आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. कोस्टल रोडवरून पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू, तर भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना दुर्घटना, दुचाकी कोस्टल रोडच्या सुरक्षा कठड्याला धडकली. पुण्यात जागेच्या वादातनं 26 वर्षीय तरुणाची हत्या, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना, पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू. जळगावच्या चौगावात पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याचं समोर, चौगावातील 4 ते 5 जणांचा किडनी निकामी झाल्यानं मृत्यू, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांवर विनयभंग आरोप प्रकरणी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक समितीकडे तक्रार, तर महिला डॉक्टरांच्या आरोपांनंतर डॉक्टरचं निलंबन. अमरावतीमधील ड्रीमलँड परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी, शहरापासून 4 किलोमीटर लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास, दिशादर्शक फलकही लावलेले नाहीत. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर आता प्रशासनाला जाग. राज्य सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा, राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी, ठाण्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल 21,280 रुपयांवर पोहोचला, विविध उपक्रमांमुळे महसुलात 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ. नागपूरच्या उमरेडमध्ये घराच्या छतावर 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा कोसळला, आकाशातनं घराच्या इमारतीवर हा धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. यवतमाळच्या पाचखेडमध्ये उत्खननाच्या वेळी पुरातन अवशेष आढळले, लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घरांचे पुरावे आढळले. सातवान राजहंस या कालीन 6 विहिरी सुद्धा या ठिकाणी आढळल्या.
स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ. समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिलं जात नसल्याचं समोर. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरची घटना. सांगलीच्या आटपाडीमध्ये 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंब शेती फुलवली तर 14 एकरमधून तब्बल 90 टन डाळिंब घेतले. तरुणाचं सध्या सर्वत्र कौतुक. परळीमध्ये उन्हाळी बाजरीचं पीक जोमात. ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं. पीक वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कसरत. नाशिकच्या इगतपुरीतील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई तर मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणीपुरवठा केला. मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरचं नियोजन केलं.